विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला। यावेळी राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना या वैयक्तिक वैमनस्यातून घडल्या आहेत, त्यामुळे त्यांचा संबंध कायदा सुव्यवस्थेबाबत जोडणं योग्य नाही। तसेच राज्यात सध्या गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झालेत, त्यांनी जरा विचारपूर्वक बोलावं असा सल्ला विजय वडेट्टीवार यांना देत मंत्री भुजबळ यांना सिक्युरिटी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांना धमक्या येत असल्यानं योग्य ती काळजी सरकार घेत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं। तर जरांगे पाटलांनी आपल्यावर हल्ला झाला असल्याच्या दाव्याची योग्य ती चौकशी केली जाईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलंय। तर उद्धव ठाकरेंची भाषा आणि शब्दांवरून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचं ठाम मत आहे, त्यामुळे उद्धवजी गेट वेल सून एवढंच मी त्यांना म्हणेन असं फडणवीस म्हणाले। त्यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे। फडणवीस नेमकं काय म्हणालेत पाहूयात। असं आहे की ज्या काही घटना घडलेल्या आहेत या व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या घटना आहेत। त्या घटना गंभीरच आहेत, त्याची गंभीरता मी नाकारत नाही, पण व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या या घटना आहेत। त्याच्यामुळे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणं अयोग्य आहे। प्रत्येक ज्या काही 2-3 घटना आहेत त्याच्या पाठीमागे काही वैयक्तिक कारणं आहेत, त्यांचे वैयक्तिक एकमेकाशी हेवेदावे आहेत, त्यांचे काही भांडणं आहेत, त्यांचे काही व्यवहार आहेत, आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही जी काही कारवाई करायची आहे ती कडक कारवाई करतो। घोसाळकर प्रकरणामध्ये एका पक्षाचा महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात आहे याची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं, ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात। कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल, पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे। छगन भुजबळ यांना सुद्धा काल एक धमकीचं पत्र आलेलं आहे, त्यांनी अशी मागणी केली की या संदर्भात सरकारनं काय असं आहे की छगन भुजबळजी यांना आम्ही सिक्युरिटी दिलेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सिक्युरिटीचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश देखील आपण दिलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल। जरांगे पाटील आले होते नाशिक दौऱ्यावर, साल्हेर किल्ल्याच्या इथे त्यांचं असं मत आहे की माझ्या अंगावर एक गाडी घातली जात होती, माझा घातपात करण्याचा हा प्रयत्न होता। मला याची कल्पना नाही, पण असं काही असेल तर जरूर त्याची चौकशी करू आम्ही। सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यामध्ये खून खराबे वाढतील अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरेंनी केलं। बघा, पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। त्यामुळे मी आता एवढंच बोलेन, गेट वेल सून। त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही। मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल, उद्धवजी गेट वेल सून, ते गृहमंत्र्यांना मनोरुग्ण गेट वेल सून, गेट वेल सून। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।